तर नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना. तर आज तारीख आहे 27/12/2025. तर आज बघणार आहे आपण आजचा कांदा बाजार भाव. तर चला टाइमपास न करता बघूया आजचा कांदा बाजार भाव काय आहे ते. 100 ते 150 गाड्यांची मार्केटमध्ये आवक दिसून येत आहे. तर आमच्या चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील. बाबा तुम्ही कुठले? चिचुंडी. कांदा आणले का तुम्ही? लाल कांदा. काय अपेक्षा आहे तुमची? काय भाव जायला पाहिजे? 1800 पर्यंत जायला पाहिजे तर काहीतरी परवडेल. आता बघू, अजून मार्केट चालू नाही झालेलं आहे, येत आहे तेव्हा लागण बोली तेव्हा कळेल आपल्याला काय भाव जातो काही नाही. क्वालिटी एक नंबर आहे कांद्याची क्वालिटी दाखवत तुम्हाला. बघू शकता कांद्याची क्वालिटी एक नंबर आहे. बघू आता काय भाव जातो भावाचा कांदा. ते नाव काय बाबा तुमचं? माधव तुकाराम माडवाई. बघू आता. दादा कांदे 1802. कुठले तुम्ही? चिचुंडी. काय नाव तुमचं? माधव माडोई. विजेतलाय बाबा. काय भाव गेले? 1802 गेले भाऊ. 1802 परवडला का कांदा? 1800 तुम्ही बोलले होते. 1800 गेला, चांगला गेला बा. झालं पक्क काम झालं. दादा कांदे 1750. कुठले तुम्ही? किती दिवस झाले कांदे काढून? 5-6 दिवस. परवडला का यंदा कांदा? खर्च भेटेल का यंदा? 15 क्विंटल. एकरात 15 निघाला फक्त, आवरेज नाही. काय अपेक्षा आहे तुमची? काय भाव जायला पाहिजे? 2च्या आसपास. 2च्या आसपास जायला पाहिजे तर काहीतरी परतल बसत. काय भाव गेले कांदे? 1900. कुठले तुम्ही? अंकोटा. काय नाव तुमचं? किती दिवस झाले कांदे काढून? 8 दिवस. कांदा एक नंबर आहे, भाव चांगला जायला पाहणार. काय भाव गेले दादा कांदे? 1626. कुठले तुम्ही? सावरगाव. काय नाव तुमचं? वाल्मिक वराणे. किती एकरातला आहे का? काय आवरेज दिले इकडून? यंदा आवरेज नाही, पावसामुळं नुकसान वातावरण. खर्च भेटेल का यंदा? गॅरंटी नाही, भाव पण नाही. मला खर्च किती आला एकरी? 50,000 भेटेल का म्हणा याच्यात? असे भाव राहिले गेले कांदे. 1800 रुपये गेले भाऊ. 1800. कुठले तुम्ही? जायदार. काय नाव तुमचं? केशव विठ्ठल झालती. केशव विठ्ठल लालते. परवडला का कांदा? आयसे परवडले भाऊ. लय खर्च आहे. 50-60 रुपये एकरी खर्च. 50-60 हजार एकरी खर्च आहे. आवरेज नाही त्याला. आवरेज नाही, काही नाही. आवरेज नाही. काय अपेक्षा आहे तुमची? काय भाव जायला पाहिजे? 2,000ची अपेक्षा होती. तर काहीतरी परत बसला असतं. होती बा.
खर्च भेटला असता थोडाफार, तोंडाला तोंड लागला असतं. नाही लागे काय करणार, मार्केट डाऊन आहे. किती कांदे? 1650. कुठले तुम्ही? नगरसूल. काय नाव तुमचं? काय दिले एकरी? 50 क्विंटल. परवडला का यंदा कांदा? नाही. खर्च भेटत? खर्च भेटणार नाही, सगळे घरातूनच घालायचे आता. घर घालून धंदा चालू आहे बाबा. आता या असं राहिलं तर पुढची पिढी करण कशी ती? ही पिढी करणार आहे पुढची पुढे चालली. सरकारला मनादारा लक्ष द्या, मनादारा त्याच्या पुढेच राहते. पडीच राहतील पण करणार नाही. काय भाव गेले कांदे? 1650. कुठले तुम्ही? काय नाव तुमचं? जालिंदर बरोबर. कांदा परवडला नाही, तुम्ही डायरेक्ट घरच्याच भाऱ्याला घेऊन आला पाठी. पर्याय नाही, मार्केटला भाव नाही म्हणा, भाऱ्याला द्यायचे. का आवरेज दिले एकरी? 40-45. बाकी खराब झाला, वातावरणामुळे नुकसान झालं. परवडला का यंदा कांदा? यंदा नाही. खर्च भेटेल का? बाकीचं सगळ्या आम्हालाचे. काका कांदा? कांदा का? कांदा 600 गेला ना. 600. कुठले तुम्ही? पडेगाव. काय नाव तुमचं? मच्छिंद्र शिंदे. काय हे लयच वातावरणामुळे मोड आले ना. परवडला कांदा यंदा? कांदे पोहोचले नाही, पाऊस खूप. मग सोपं आहे का? खर्च भेटेल का आता याचा? मला खर्च पिटन 600 रुपये काय व्हायचंय हो? आता सगळ्या घरातूनच घर आले धंदे. घरातून घर घालायचं काम नाही. बाजार कमी होईल आमच्यापेक्षा बाजार कमी आहे. तुमच्या इकडे काय पडेगाव? ठरलं काल 1900 कांदे गेले आमचे. गोल्टी 800-900 रुपये जातो. वलटी 800-900. बरोबर. इकडं मार्केट डाऊन. एवढे लांबून आले तुम्ही, खर्च ते डिझेलचा खर्च निघन का यात? आता काय येऊ, आता काय ते आपलं भाडं सुटलं, आता बाकीचं सगळं राहणार आहे त्याचं. बरोबर. काय करणार त्याला हो? रात्रीतून मोड आले ज्याला. आता आपलं काय सगळ्या शेतकऱ्याचं काम अवघड आहे. अवघड. हो. 1632. कुठले तुम्ही? पांजरवाडी. काय नाव तुमचं? देवरे. किती दिवस झाले कांदे काढून? झाले 8 दिवस. 8 दिवस. बियाणं कुठलं होतं? बियाणे घरचंच होतं. घरगुती. परवडला का यंदा कांदा? काय ते बरोबर आवरेज नाही ना. आवरेज का आवरेज दिलं? काय आवरेज नाही. 30-40. 30-40. आणि खर्च किती झाला? खर्च काय 60,000 रुपये एकरी. 60,000 एकरी. हा. खर्च भेटेल का यंदा? नाही भेटायचा. नाही भेटत. सगळे घर घालत धंदे. घर घालून धंदे. एवढीच गाडी निघली बिग्यात. निघत एवढीच नाही. हा. काय करायचं मला? आता काय करायचं आहे ते देऊन टाकायचे. मग घेऊन टाकायचे, नाही तर घरी ठेवून खराब घरी होईल. देऊन काय करायचं? काय हो गेले का कांदे? 1981. 1981. हो गेले कांदे? हो गेले कांदे? 1850. 1850. कुठले तुम्ही? नगरसूल. काय नाव तुमचं? अवाळ. किती दिवस झाले कांदे काढून? 8 दिवस झाले. 8 दिवस. काय खर्च आला एकरी? एकरी येतो 50-55,000 रुपये. 50-55,000. काय आवरेज दिले एकरी? आवरी आता पहिलंच हिरवळून काढले कांदे. पैराचे बियाणं कुठलं होतं? येतंय. येलो. परवडला का यंदा कांदा? सुरुवात पोरा कळा ना आता. आज तुमची काय अपेक्षा होती? काय भाव जायला पाहिजे? 2000 रुपये जायला पाहिजे. काय भाव गेला? 1850. 150 रुपये कमी आला हो. आता बघू पुढं काय जातो काय जातो. हो गेले काका कांदे? कुठले तुम्ही? मुलेगाव. काय नाव तुमचं? पहिला शिवाजी होती. किती दिवस झाले कांदे काढून? 8 दिवस. 8 दिवस. बियाणं कुठलं होतं? येलोरा. परवडला का यंदा कांदा? कांदा परवडतच नाही. 3,000 वर गेला तर कांदा परवडतो. तर काहीतरी परवडल. खर्च भेटेल का यंदा? खर्च चालू आहे. खर्चापुरता चालेल. या असेच भाव राहील तर पुढची पिढी करण कशी ती? काय वाटतं तुम्हाला? काय धंदा झाला तो परवडू नाही परवडू करणंच भाग आहे. शेतीशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला. काय भाव गेले? 1380. कुठले तुम्ही? गारखेडा. काय नाव तुमचं? खैरनार. किती दिवस झाले कांदे काढून? 8 दिवस. 8 दिवस. बियाणं कुठलं होतं? घरगुती बियाणं. परवडला का यंदा कांदा?
काय ॲव्हरेज नाही निघलं. का ॲव्हरेज दिलं? कमी आहे पण ॲव्हरेज काहीच नाही. ॲव्हरेज काय दिलं? ॲव्हरेज काय एकरी लय झालं तर 40-45. 40-45 क्विंटलचा ॲव्हरेज. ॲव्हरेज कमी असल्यावर क्वालिटी पण करायची. क्वालिटी बी कमी निघेल वातावरणामुळं. हो हो. 1929 कुठले तुम्ही? कोळगाव. काय नाव तुमचं? आनंद गाडी आणि गाडी किती दिवस झाले कांदे काढून? माझ्याकडून 8 दिवस झाले. 8 दिवस. बियाणं कुठलं होतं? बियाणं घरचंच घरगुतीच. परवडला का यंदा कांदा? परवडला ना. परवडला. चांगला गेला भाऊ. किती काका कांदे? 1812. 1812. कुठले तुम्ही? अंगणगाव. अंगणगाव. काय नाव तुमचं? रामेश्वर चव्हाण. रामेश्वर चव्हाण. 1800 रुपये. परवडला का कांदा? बरं आहे मग काय. नाही पेक्षा 12 गेला. बियाणं कुठलं होतं? दैनिक घरगुती. दादा काय भाव गेले कांदे? 1790. कुठले तुम्ही? कोळगाव. काय नाव तुमचं? 1790. 1790. होईल दादा कांदे? 1650. 1650. कुठले तुम्ही? कोळगाव. कोळगाव. काय नाव तुमचं? विक्रम शिंदे. विक्रम शिंदे. किती दिवस झाले कांदे काढून? 5-6 दिवस. परवडला का यंदा कांदा? नाही. काय अपेक्षा होती तुमची? 2000च्या आसपास तरी जायला पाहिजे तर काहीतरी खर्च भेटला असता. खर्च भेटेन का यंदा? नाही भेटणार. तर काय भाव गेला कांदा? 1850. कुठले तुम्ही? हडपसावर गाव. काय नाव तुमचं? बाबासाहेब. किती दिवस झाले कांदे काढून? 5-6 दिवस. बियाणं कुठलं होतं? दुसरा प्रकार आहे. आवरेज चांगलं दिलं का? नाही काही नाही काही. यंदा काय आवरेज आहे? 30-40 क्विंटल. 30-40 क्विंटल. आणि खर्च किती आला? खर्च 60,000 रुपये. 60,000. खर्च भेटेन का यंदा? नाही भेटत. नाही भेटणार. नाही. फक्त हमाल्याची भाव यंदा. आम्हाला वातावरणाने साथ नाही दिली नाही. वातावरण. आणि मार्केटात डाऊन आहे. 1730. 1721. कुठले तुम्ही? काय नाव तुमचं? कोळशीराव. किती दिवस झाले कांदे काढून? 2 दिवस. बियाणं कुठलं होतं? घरचं. काय आवरेज दिलं एकरी? 15 गुंठे. परवडला का कांदा? परवड. गेले कांदे? 1796. कुठले तुम्ही? अंकोटा. काय नाव तुमचं? बाबासाहेब थोरात. किती बियाणं कुठलं होतं? घरगुतीच. काय आवरेज दिलं एकरी? 50 क्विंटल. 50 क्विंटल. परवडला का यंदा कांदा? काय आता परवडलंच नाही. दुसरं काय. काय खर्च भेटेन का यंदा? खर्च काय भेटणार आहे? हं? भाव असे मार्केट डाऊन आहे. वातावरण साथ नाही दिली. कांदा पोचला नाही चांगला. हो गेले दादा कांदे? 1680. कुठले तुम्ही? नगरसूल. काय नाव तुमचं? पैठणकर. किती दिवस झाले कांदे काढून? 4 दिवस. परवडला का यंदा कांदा? काय आवरेज दिले एकरी? 60-70. हा 18.5. कुठले तुम्ही? काय नाव तुमचं? किती दिवस झाले कांदे काढून? 8 दिवस. 8 दिवस. बियाणं कुठलं होतं?